आणि ह्या एक्सपिरियन्स मधून एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की आयुष्यात पुढे जायचं असेल तर बदल हा स्वीकारावा लागतो. पण बऱ्याच वेळेला बदल स्वीकारत असताना आपली एक टेंडन्सी झालेली असते की आपण बदल एक्सेप्ट करत नाही किंवा बदलायला सुद्धा तयार असत नाही. प्रत्येकाला वाटतं की आपलं जीवन हे स्वर्गासारखं असावं, सगळ्या गोष्टी जसं स्वर्गात सुख आहे तसं सुख मला मिळावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण ते सुख मिळवण्यासाठी जे बदल आपल्याला आवश्यक असतात ते बदल करण्यासाठी आपण तयार नसतो. म्हणजेच की आयुष्यामध्ये कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि कुठल्या गोष्टी केल्या नसल्या पाहिजेत याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी डिपेंड असतात. याच्यावरती आपलं आयुष्य घडत असतं. म्हणजे चुकीच्या गोष्टी केल्या की आपलं आयुष्य चुकीचं घडत असतं. म्हणजे आयुष्य म्हणजे एक मैदान आहे, एक पटांगण आहे. त्या ठिकाणी झोपडपट्टी बांधायची, झोपडी बांधायचा की छान आलिशान बंगला बांधायचा हे आपल्या हातामध्ये असतं. मग आपल्या आयुष्याचं जर स्वर्ग बनवायचं असेल तर आलिशान असा बंगला त्या आयुष्याच्या मैदानावरती आपल्याला बांधता आला पाहिजे. आणि ज्या वेळेला ह्या गोष्टी आपण करू त्यावेळेलाच आपल्या आयुष्यात खऱ्या अर्थानं स्वर्ग होणार आहे. आणि स्वर्ग जर करायचा असेल तर आपल्याला महत्वाच्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला बदलायला तयार असतात. स्वर्ग सगळ्याला हवं असतं पण मरायला मात्र कुणी तयार नसतं. मग मेल्यानंतर स्वर्ग भेटण्यापेक्षा जिवंत असेपर्यंतच या जीवनावरती या सृष्टीवरती आपण स्वर्ग बनवू शकतो. पण त्याच्यासाठी थोडासा आपला माइंडसेट जो आहे तो माइंडसेट बदलावा लागतो. आणि त्याच्यासाठी खूप काही करावं असं नाहीये. छोट्या छोट्या स्टेप्स, छोट्या छोट्या गोष्टी बदलत गेलं की आयुष्य ऑटोमॅटिकली बदलत जाणार आहे. आणि त्या छोट्या छोट्या गोष्टी बदलणंच खूप गरजेचं आहे. म्हणून असं म्हटलं जातं की जीवनामध्ये ऑक्सिजन असो किंवा विचार असो, एकदा लेवल ढासळली की धोका निर्माण होतो. म्हणजे जर बॉडीमध्ये ऑक्सिजनची लेवल कमी झाली तर आपल्याला आपल्या आयुष्याला धोका निर्माण होतो, आपलं आयुष्य ढासळायला लागतं. तसंच आपल्या आयुष्यामध्ये जर विचारांची लेवल ढासळली तर आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा धोका निर्माण होत असतो. म्हणून आपल्या जीवनाचा जो लेवल आहे विचारांची, ती विचारांची लेवल ही चांगली ठेवावी लागते. पण आपण जीवन जगत असताना मात्र ती लेवल मेंटेन करणं किंवा त्या लेवल पेक्षा वरती जाणं हे ट्रायच करत नाही. कारण आपल्या कुठंतरी माइंडमध्ये बसलेलं असतं मी एवढे सगळं प्रयत्न करते, मी एवढ्या सगळ्या गोष्टी करते, माझं आयुष्य बदलतच नाहीये, माझ्या आयुष्यामध्ये बदल हा घडतच नाहीये, असं आपण म्हणत बसत असतो. मग असं जर म्हणत बसायला लागलो तर कधीच आपलं आयुष्य बदलणार नाही. जर उदाहरणच द्यायचं असेल तर शाळेमध्ये वर्ग तोच असतो, शिक्षिका तेच असते, सर्वांना तेच शिकवलं जात असतं. पण काही मुलांना असं वाटतं की मला मॅथ्स खूप छान जातं आणि मला मॅथ्सला छान मार्क येतात. असा जेव्हा माइंडसेट बनतो त्यावेळेला त्या मुलांना खरंच मॅथ्स मध्ये चांगले मार्क मिळतात. पण काही मुलांचा माइंडसेट असा असतो की मला जमणारच नाही, मला येणारच नाही, मला मार्क चांगले मिळणारच नाही, असा माइंडसेट असतो. आणि ज्या वेळेला हातामध्ये पेपर पडतो, पेपर पडल्या पडल्या बॅक ऑफ द माइंड आपल्याला लगेच येतो, अरे बापरे किती अवघड पेपर आहे, हे तर मी ट्रायच केलेलं नव्हतं, हे मला जमणारच नाहीये, इथं मला मार्क मिळणारच नाहीये. हे तुम्हाला माइंड सिग्नल देतं आणि त्या पद्धतीने आपण कृती करायला लागतो. आणि कृती करत असताना खरंच ते प्रयत्न करत नाही आणि तेव्हा तिथं मार्क कमी येतात. तिथं मार्क कमी आल्यानंतर असं आपलं माइंड म्हणत होतं की मॅथ्स मला खरंच अवघड जाते, मला जमत नाही. तसंच आयुष्यामध्ये सुद्धा गोष्टी घडत असतात. कधी कधी वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये बदलायला पाहिजे, बदल घडायला पाहिजे, पण आपल्या माइंडमध्ये कुठंतरी दडलेलं असतं, कुठंतरी लपलेलं असतं की मला जमत नाही, हे मला शक्य नाही, हे मी करू शकत नाही. म्हणून आपल्या विचारांची लेवल थोडीशी बदलणं आणि थोडस आपल्या माइंडला आपण स्वतः सांगितलं पाहिजे की हे मला जमणार आहे, हे मी करणार आहे. पण त्याच्यासाठी थोडस चेंज करणं खूप गरजेचं आहे, थोडं कम्फर्ट झोन मधून येणं खूप गरजेचं आहे, तरच ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. मग ते भले आयुष्य असू दे, शरीर असू दे किंवा बाकी कुठल्याही गोष्टी असू दे, बदल आणि बदलाप्रमाणे स्वतः बदलणं हे खूप गरजेचं आहे. आणि म्हणून इथे एक छोटस उदाहरण द्यावंसं वाटतं. एक व्यक्ती असते, त्या व्यक्तीकडे दोन पक्षी असतात आणि ते पक्षी छोटे असल्यापासून तो घरामध्ये आणून त्यांचं छान असं संगोपन करत असतो. मग ते थोडं पक्षीचं जे पिल्लू असतं ते मोठं झाल्यानंतर तो त्याला उडण्यासाठी प्रयत्न करत असतो की त्या पक्ष्यांना कसं उडायला शिकवायचं. मग एक पक्षी आपलं
हालचाल करून, सूचना देऊन, ऍक्शन करून तो त्याला उडायचं कसं हे शिकवत असतो पक्ष्यांना. त्यातला एक पक्षी पटकन शिकतो आणि आकाशात उडायला सुद्धा लागतो. पण दुसरा जो पक्षी असतो त्याला स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते, स्पेशली शिकवलं जातं, सगळं काही केलं जातं, पण त्या पक्षाला मात्र उडता येत नाही. मग सगळेजण त्याला म्हणायला लागतात की हा काय उडणार नाही, कशाला तू तुझे प्रयत्न वाया घालवायला लागलायस, सोडून दे ना, त्याला नाही उडता येत, असं सगळे म्हणायला लागतात. आणि त्या पक्षाला सुद्धा वाटायला लागतं की खरंच मी परत आकाशात उडू शकणार नाही, मी या फांदीवरतीच बसून राहणार, या व्यक्तीजवळच राहणार, असं त्या पक्षाला सुद्धा ते ऐकून ऐकून वाटायला लागतं. मग त्या व्यक्तीला प्रश्न पडतो, याला मला उडायला शिकवायचं आहे, याला पंख आहेत, त्या पंखांमध्ये ताकद सुद्धा आहे, फक्त तो पक्षी प्रयत्न करत नाहीये. मग प्रयत्न त्याला कसं करायला लावायचं? आणि इतर जे सांगतात की या पक्षी उडूच शकत नाही, त्यांची मेंटॅलिटी कशी बदलायची याचा फार विचार करायला लागतो. आणि फार विचार करून झाल्यानंतर त्याला एक आयडिया सुचते आणि त्या पद्धतीनं तो कृती करतो. आणि दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला तो कृती करतो त्यावेळेला तो पक्षी आकाशामध्ये उडायला लागतो. आणि ज्या वेळेला दुसरा पक्षी आकाशामध्ये उडायला लागतो तेव्हा सगळ्या आजूबाजूच्या लोकांना आश्चर्य वाटायला लागतं की इतके दिवस तू त्याला शिकवत आहेस, इतके दिवस तू प्रयत्न केलेला आहेस, पण तो पक्षी उडणार नाही हे आम्हाला माहित होतं, तू नेमकं काय केलास ते पक्षी उडायला लागले. तेव्हा ते व्यक्तीनं जे उत्तर देतो ना, तेच उदाहरण आपल्या आयुष्यामध्ये घेतलो ना, तर खरंच आपल्या आयुष्यातले बरेचशा अडचणी, बरेचसे प्रश्न सहजासहजी सुटून जातात. तो व्यक्ती म्हणतो, काही नाही केलं, मी दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर त्या पक्षाला एका फांदीवरती बसवलं, छोट्याशा फांदीवरती बसवलं आणि एकच काम केलं. मी हळूहळू हळू ती फांदी कट करायला लागलो. मग फांदी कट करायला लागल्यानंतर त्याचा बॅलन्स वर खाली ढासळायला लागला. त्याच्याजवळ दोनच ऑप्शन होते. एक तरी आकाशात वरती उडायचं, नाहीतर त्या फांदीवरून खाली पडून स्वतःला जखम करून घ्यायची आणि आयुष्यभर जमिनीवरती बसायचं. हे दोनच ऑप्शन त्याच्याकडे होते. आणि जशी जशी फांदी कट व्हायला लागली आणि शेवटचा घाव मी जेव्हा घातला, ती फांदी तुटून खाली पडली आणि पक्षी आकाशात वरती उडायला लागला. आणि मग त्याला लक्षात आलं की माझ्याजवळ पंख होते, ताकद होते, फक्त मी प्रयत्न केले नव्हते, फक्त मी स्वतःला बदललं नाही, मी माझं कम्फर्ट झोन सोडलं नाही, म्हणून मला उडता येत नव्हतं. पण ज्याला फांदीच राहिली नाही, ऑप्शनच राहिला नाही, त्याला मात्र मी उडायला लागलो. तसंच आपल्या आयुष्यामध्ये आपण सतत एक कम्फर्ट झोन सेट करतो आणि तिथंच बसून राहतो. आणि तिथं बसून राहिल्यानंतर आपण बदल स्वतःला सुद्धा करू शकत नाही आणि दुसऱ्याला सुद्धा करू शकत नाही. म्हणून या बदलातूनच आपलं आयुष्य घडत जातं. जसा तो पक्षी आकाशात उडायला लागला, चोच उडायला लागला, तसंच आपण सुद्धा आपल्या कम्फर्ट झोनच्या ज्या फांद्या आहेत ना, त्या फांद्या कट करता आल्या पाहिजेत. त्या फांद्या कट केलं की नक्कीच एक ना एक दिवस नक्की आपण आकाशात उडणार आहे. फक्त त्या फांद्या कुठल्या त्या ओळखाव्या लागतात. जसं आपल्याला वाटतं की माझ्या जीवनामध्ये सुख, शांती, समाधान असावं, माझं आरोग्य चांगलं असावं, सगळं मान्य आहे. फक्त डोक्यात ठेवून उपयोग नाहीये. त्या डोक्यात ठेवलेल्या गोष्टीप्रमाणे कृती सुद्धा करावी लागते. म्हणजे जर कुंभाराने मातीचा ओला गोळा त्या चाकावरती ठेवला, चाक फिरवला, तरी त्या मातीच्या गोळ्याला त्या मडक्याचा आकार कधीच येत नाहीये. त्याला दोन्ही हात लावावे लागतात, त्याला आकार द्यावा लागतो. जिथं एक्स्ट्रा जी माती असते ती माती काढून टाकावी लागते. बोटांनी अलगद त्याला फिरवावं लागतं आणि त्याच बरोबर ते चाक सुद्धा फिरावं लागतं. त्यावेळेला त्या मातीपासून सुंदर असं मडकं तयार होतं आणि मग त्याच्यात आपण पाणी साठवू शकतो. तसंच आपलं आयुष्य सुद्धा आहे. माझ्या आयुष्यामध्ये स्वर्ग निर्माण व्हावा म्हणून या आयुष्याच्या चाकावरती तुम्ही फक्त तुम्हाला ठेवलाय, पण त्याला शेप देणं, त्याला आकार देण्याचं काम हे तुम्हालाच करावं लागतं. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणजे काय की आपणच आपल्या जीवनाचं शिल्प बनवायचं असतं, आपणच आपल्याला आकार द्यायचा असतो, आपणच आपली चांगली मूर्ती बनवायची असते. आणि ही मूर्ती बनवत असताना जे गायडन्स असतो, तो गायडन्स, तो अनुभव, ते नॉलेज, सगळ्या गोष्टी घेत 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 आपण आपल्या आयुष्याला आकार देत जायचं असतो. पण आयुष्याला आकार देता देता खरंच आपण कुठपर्यंत जाऊन पोहोचतो हे आपल्याला कळतच नाही. अर्चिता, अनम्यूट कर. कोण म्यूट काढलं? ऑल म्यूट टाकलेलं. येस. ओके. बऱ्याच वेळेला असं वाटतं की माझं आयुष्य खूप सुंदर आहे, मला खूप काही करायचं आहे,
पण हे सगळं करता करता नको त्या गोष्टी बऱ्याचशा आपण करून ठेवतो. आणि मग नको त्या गोष्टी करून ठेवल्यानंतर शेवटच्या क्षणाला वाटतं, की शेवटच्या टप्प्यामध्ये आल्यानंतर कळतं, की अरे आपलं आयुष्यच संपत आलं. आपण बऱ्याच गोष्टी केल्या, पण हव्या गोष्टी असणाऱ्या गोष्टीच आपण कधी केल्या नाही. म्हणून एक छोटीशी कविता आहे. एक छानसं घरकुल बांधावं म्हणून आयुष्यभर मी काट्या गोळा करीत राहिलो. एक छानसं घरकुल बांधावं याच्यासाठी आयुष्यभर मी गोळ्या करीत आलो. पण मला कळलंच नाही काटक्या गोळा करता करता कधी स्मशान आलं. काटक्या गोळा करता करता कधी स्मशान आलं. शेवटी मी गोळा केलेल्या काटक्यांचं सरण झालं. शेवटी मी गोळा केलेल्या काटक्यांचं सरण झालं. मी त्यातच समाधान मांडलं. मी त्यातच समाधान मांडलं. म्हंटल बरं झालं, निदान कुणाच्या निंद्यात तरी नाही राहिलं. तसंच आपलं आयुष्य सुद्धा असतं. आयुष्याचं सुंदर घर बांधता बांधता इतक्या काट्या गोळा करत जातो, आणि ह्या काट्या गोळा करत 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 कधी स्मशान येतं हे आपल्याला सुद्धा कळत नाही. म्हणून ते स्मशान यायच्या आधी स्वर्ग जर बनवायचा असेल तर स्वतःला बदललं पाहिजे, आणि त्याच्यासाठी स्वतःजवळ चांगले विचार असले पाहिजेत, आणि त्या विचाराप्रमाणे आपली कृती सुद्धा असली पाहिजे. त्यावेळेला या सगळ्या गोष्टी घडत असतात, त्यावेळेला ह्या गोष्टी घडत जात असतात. आणि म्हणूनच माणूस शरीराने नाही तर मनाने सुद्धा कणखर असणं खूप गरजेचं आहे. फक्त शरीराने खूप कणखर आहे पण मनाने तुटलेलं आहे, काही उपयोग नाहीये. म्हणून एक मराठीमध्ये म्हण असते बघा, आपण सहजासहजी म्हणतो ती म्हण कुठली असते? बडा घर पोकळ वासा. बडा घर पोकळ वासा या शब्दाचा, ह्या वाक्याचा, या म्हणीचा मला अर्थच कळत नव्हता आधी. बडा घर आणि पोकळ वासा. मग काही वेळेला विचार केल्यानंतर असं लक्षात आलं, की बडा घर म्हणजे खूप मोठं घर आहे, आणि ते घर बांधत असताना जे वासे वापरलेले आहेत ते आतून पोकळ आहेत, पोखरलेले आहेत. मग ते कितीही घर मोठं असेल तर एक ना एक दिवस ते ढासळणारच आहे. आणि म्हणूनच घर छोटं असो किंवा मोठं असो, जे वाशे असतात ना ते वाशे जर भरीव असतील, टणक असतील, कठीण असतील, मजबूत असतील, तर घर कितीही मोठं बांधलं तरी ते ढासळणार नाही, ते आलिशान तसंच राहू शकतं. तसंच आपलं शरीर कसंही असेल ना, तर त्या शरीराचा जो वासा असतो ना, तो आपला माइंडसेट, आपलं मन, त्या शरीरामध्ये असणारा मन असतो. आणि तो वासा कणखर असणं, कठीण असणं, मजबूत असणं खूप गरजेचं असतं. ज्या वेळेला मनाचा वासा हा कणखर आणि मजबूत असतो ना, त्यावेळेला कुठल्याही परिस्थितीला तोंड आपल्याला देता येत असतं. आणि म्हणूनच जीवनाकडे पाहत असताना रोज नवीन दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. आणि आपला ठरलेला जो माइंडसेट आहे, तो माइंडसेट सोडत सोडत आपण करत गेलो ना, तर खरंच खूप छान होत असतं. आणि म्हणूनच आपण आपल्या माइंडसेटवरती, आपण आपल्या विचारांवरती काम करणं आणि त्या पद्धतीनं बदलणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच एक घोडी असते, आणि त्या घोडीला एक पिल्लू झालेलं असतं. ते पिल्लू हळूहळू हळू मोठं व्हायला लागतं. मोठं व्हायला लागतं, छान पिल्लू तयार होतं, छान त्याचं शरीर मजबूत असतं. आणि मग त्या पिल्लूला एक गोष्ट लक्षात येतं, आणि तो आपल्या आईजवळ जातो आणि म्हणतो, आई मला इतकं तू मजबूत बनवलेलं आहेस, माझं शरीर खूप छान आहे, माझ्यामध्ये ताकद आहे, पण माझ्यामध्ये एकच कमजोरी आहे. ती कमजोरी मला कशामुळे आलेली आहे? मग घोडी म्हणते, काय झालं? कुठली कमजोरी तुझ्यामध्ये आहे? तू सुंदर आहेस, मजबूत आहेस, तुझ्यामध्ये ताकद आहे, तू जास्त पळतोस, काही सुद्धा प्रॉब्लेम नाहीये. मग तू स्वतःला का कमजोर मानतोस? त्यावेळेला ते पिल्लू जे मोठं झालेलं असतं, ते पिल्लू आपल्या आईला म्हणतं, हे सगळं बरोबर आहे आई, पण माझ्या उजव्या डोळ्याला थोडं कमी दिसतं. हे का कमी दिसतं बरं? ही गोष्ट फक्त मला माहित आहे. ती तुला सुद्धा माहित नाहीये. पण जसं जसं मी मोठा व्हायला लागलो, त्यावेळेला मला लक्षात आलं, की माझ्या डाव्या डोळ्याला व्यवस्थित दिसतं, पण उजव्या डोळ्याला माझ्या पुसटसं दिसतं. असं का होतं? त्यावेळेला ती घोडी उत्तर देते. ती घोडी त्या पिल्लाला म्हणते, ज्या वेळेला तू माझ्या पोटामध्ये होतास, त्यावेळेला आपला जो राजा होता, तो राजा वरती माझ्या पाठीवरती बसलेला होता, आणि असंच फेरफटका मारायला गेलेलो होतो, आणि शत्रूचं अचानक आक्रमण होतं. आणि मला ते माहित नव्हतं की शत्रूचं आक्रमण अचानक झालेलं आहे. आणि मग राजा त्या टेन्शन मध्ये, त्या ताणमध्ये असताना त्याने तुझा डोळा ज्या उजव्या साईडला होता त्याच्यावरती एक फटकारा चाबुकने मारलेला होता, कारण मी फास्ट पळावं आणि त्याचा जीव वाचवावा, यासाठी त्याने मला फटकारा मारलेला होता. कदाचित त्या चाबकाच्या एका फटक्याचा परिणाम हा तुझ्या उजव्या डोळ्यावर झाला असेल, आणि म्हणूनच कदाचित ते तुला व्यवस्थित दिसत नसेल, पुसटचं दिसत असेल. मग त्या जे पिल्लू असतं त्या पिल्लूच्या माइंड मध्ये बसतं, की माझं हे जी कमजोरी आहे, या कमजोरीला कारणीभूत
फक्त आणि फक्त राजाच आहे. जर त्याला तो चाबकाचा फटका मारलाच नसता तर माझ्या आयुष्यात ही गोष्ट घडलीच नसती. मी व्यवस्थित दोन्ही डोळ्यांनी बघू शकलो असतो आणि मला कधी जर चान्स मिळाला ना, नक्की या गोष्टीचा मी बदला घेणार आहे, असं तो आईला सांगतो. त्यावेळेला ती घोडी जी आई असते ती बाळाला समजावून सांगते की नाही नाही, राजा चुकून अचानकपणे नकळतपणे ही गोष्ट घडलेली होती. राजाचा त्याच्यामध्ये काहीही दोष नव्हता. राजा खूप दयाळू आहे, खूप मायाळू आहे, आपली खूप काळजी करतो तो. आणि त्याला ही गोष्ट लक्षात आल्यानंतर मी प्रेग्नेंट आहे आणि चाबकाचा फटका मारलेला आहे, ही गोष्ट त्याला जेव्हा लक्षात येते त्यावेळेला 2 दिवसानंतर तो माझ्या जवळ येतो, पाठीवरून हात फिरवतो, माझी छान चौकशी करतो, वैद्याला बोलून दाखवलं जातं. खरंच राजा खूप छान आहे, तू तुझ्या डोक्यातून ते काढून टाक. पण हे जे पिल्लू असतं ह्याच्या डोक्यातनं काही केलं निघत नाहीये. त्याच्या डोक्यात एकच माइंड मध्ये बसलेलं असतं. ती माइंड मध्ये गोष्ट कुठली असते की या राजाच्या चुकीमुळेच माझा हा परिणाम झालेला आहे, त्यामुळेच माझ्यामध्ये हा दोष निर्माण झालेला आहे आणि कधी संधी मिळेल त्यावेळेला मी त्याचा बदला घेणार आहे, हे पक्क त्याच्या डोक्यामध्ये बसलेलं असतं. मग ही घोडी म्हातारी झालेली असते. त्यामुळं राजा काय करतो की नेक्स्ट टाइमला युद्धाला जात असताना जे पिल्लू मोठं झालेलं असतं, खूप वेगात पळत असतं, दणकट असतं, मजबूत असतं, ताकदवान असतं, त्या घोड्याचा वापर करायचा आणि आपण युद्धाला जायचं असा राजा ठरवतो. मग ठरल्याप्रमाणे राजा त्या घोड्याला घेतो आणि युद्धाच्या ठिकाणी जातो. पण त्या पिल्लूच्या, त्या घोड्याच्या डोक्यात मात्र ठरलेलं असतं, आज मी कसं पण होईना, जर संधी मिळाली ना तर राजाचा मी बदलाच घेणार आहे या गोष्टीचा. मग तो पाठीवरती व्यवस्थित राजाला बसायला देतो. युद्धाच्या मैदानात जातो. युद्ध चालू होतं. युद्ध चालू झाल्यानंतर सगळं काही चालू होतं. सैन्य खूप छान युद्ध करायला लागतं. सगळ्या गोष्टी घडत असतात आणि त्यातला एक बाण येऊन त्या राजाच्या इथं खांद्याला येऊन लागतो आणि राजा त्या घोड्यावरती कोसळतो. मग त्या घोड्याला वाटतं की खूप छान संधी आहे. एक काम करूया, आता या राजाला या आपल्या पाठीवरून खाली पाडूया, म्हणजे जे दुसरं सैन्य आहे ते सैन्य येईल, राजाला मारून टाकेल, म्हणजे माझा बदला पूर्ण होईल असं त्याला वाटायला लागतं. आणि त्या विचारात तो घोडा तिथं थांबतो. पण काय कुणास ठाऊक एका क्षणार्धात त्याचं मन बदलतं, त्याचा विचार बदलतो आणि राजा जेव्हा त्याच्या पाठीवरती कोसळलेला असतो, पडलेला असतो, त्यावेळेला त्या राजाला खाली न पाडता तो घोडा अगदी वेगाने धावत 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 राजवाड्याजवळ येतो. राजवाड्याच्या आत प्रवेश करतो. मग तिथले पहारेकरी येतात, राजाला उठवतात, घेऊन जातात, त्याच्यावरती उपचार केले जातात. तो राजा बरा होतो, व्यवस्थित होतो आणि मग तो घोडा जो असतो तो घोडा परत आपल्या आईजवळ येतो आणि आईला म्हणतो की आई, तू मला जेव्हा ही गोष्ट सांगितलीस ना त्यावेळेला मी मनात पक्क ठरवलेलं होतं की मी कधी ना कधी या राजाचा बदला घेणार आहे, कारण माझ्या या गोष्टीला हा राजाच कारणीभूत ठरलेला आहे. पण आज युद्धाच्या ठिकाणी ज्यावेळेला राजा माझ्या पाठीवरती पडलेला होता, मी त्याला तिथं खाली टाकून मारणार होतो, पण मी तसं करू शकलो नाहीये. मी त्याला परत राजवाड्यात आणलं, त्याला सुखरूपपणे तिथं सोडलं आणि मी इथे आलो. हा का बरं माझ्यामध्ये बदल झालेला आहे? त्यावेळेला ती घोडी त्या छोट्याशा पिलाला उत्तर देते. ती म्हणते, तुझ्या मनामध्ये कितीही द्वेष असेल, तुझ्या मनामध्ये त्याच्याविषयी कितीही राग असेल, तू कितीही बदला घेणार असेल, तर ज्या चांगल्या गोष्टी मी प्रेग्नंट असताना त्याच्या राजाबद्दल तुझ्या मनामध्ये बिंबवलेल्या होत्या, त्या कुठं ना कुठं तुझ्या माइंडसेट मध्ये होत्या आणि त्यामुळं ती कृती करायला तुला तुझं मन तयार होतं. ती कृती करण्यासाठी तुझं मन बिलकुल तयार नव्हतं. कारण हा स्वभाव मी तुझ्यामध्ये माझ्यातला चांगला घातलेला होता. माझ्यातला चांगला विचार, माझ्यातल्या चांगल्या सवयी या तुझ्यामध्ये त्यावेळेला मी घातलेल्या होत्या. कारण तुला जरी आता त्या राजाबद्दल राग असला तरी त्या कृतीबद्दल, तू पोटात असताना मी त्याच्याबद्दल कधीही राग धरला नव्हता. उलट मी त्याच्याबद्दल कृतज्ञताच व्यक्त करत होते आणि म्हणूनच ती कृती करू शकला नाहीस. आयुष्यामध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याही घडत असतात की एक गोष्ट चुकीची घडते आणि आपण त्यालाच चिकटून बसतो, त्यालाच दोषी देत असतो आणि त्याला कधी उत्तर देईल, त्याला कधी कसं करेल, हेच आपल्या माइंडसेट मध्ये बसलेलं असतं आणि म्हणूनच त्या माइंडसेट मधनं काढून ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगल्या गोष्टी स्वीकारणं, सवयी स्वीकारणं, त्या पद्धतीनं बदलणं, तरच आपलं आयुष्य हे स्वर्गासारखं होत असतं. आणि शतायुषी फॅमिली आपल्याला बदलायला सांगत असते, कारण रोज आपण नवीन नवीन एक्सपिरियन्स ऐकत असतो, रोज नवीन नवीन गोष्टीचं नॉलेज घेत असतो आणि मग मला सांगा, रोजच जर नवीन असेल तर का आपल्या आयुष्यामध्ये स्वर्ग होणार नाही? नक्की होणार आहे. फक्त कधी होणार आहे?
या कानाने ऐकून या कानाने सोडला तर स्वर्ग कधीच होणार नाही. या कानाने ऐकून मनामध्ये साठवून हाताने आणि पायाने तोंडाने ज्यावेळेला त्याचं आपण आचरण करू ना, त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्याचा स्वर्ग होणार आहे. तोंडाने स्वर्ग कधीच स्वर्ग निर्माण होणार नाही. स्वर्ग बनवायचा असेल तर हाताचा, डोक्याचा, मनाचा आणि पायाचा जर उपयोग केला ना, तर खरंच नक्कीच आपलं जीवन हे स्वर्ग होऊ शकतं. त्याच्यासाठी सगळ्यात आधी आपलं मन आणि शरीर हे सोन्यासारखं असलं पाहिजे. म्हणजे एकदम प्युअर. कुणाबद्दल द्वेष, कुणाबद्दल द्वेष, कुणाबद्दल हेवा, देवा, राग बिलकुल नसला पाहिजे. त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये स्वर्ग बनत असतो. जसं त्या घोडीच्या मनामध्ये बिलकुल राजाबद्दल आसक्ती नव्हती, बिलकुल क्रोध नव्हता, म्हणूनच त्या गोष्टी तिलामध्ये आल्या नाहीत. तसंच आपल्या जीवनामध्ये आहे, की आपल्यामध्ये ज्या गोष्टी वाईट आहेत त्या जर नसतील तर आपल्या घरामध्ये सुद्धा त्या येणार नाहीत. म्हणून पॉझिटिव्हली सगळ्या गोष्टी स्वीकारा. कारण आयुष्याचा हिरा बनायचा असेल तर त्याला प्रत्येक ठिकाणी पैलू पाडलं जातं. तुम्हाला माहित आहे का हिऱ्याची किंमत कधी वाढते? ज्या वेळेला त्या हिऱ्याला जास्त पैलू पाडले जातात ना, त्यावेळेला त्याची किंमत ही वाढली जात असते. तसंच आपल्याही आयुष्याचं आहे. आपल्या आयुष्याला, आपल्या जीवनाला जितके चांगले पैलू पडतील, जितके सुंदर पैलू पडतील, तेवढं आपलं आयुष्य हे सुंदर बनायला लागतं, तेवढं तितकं ते मौल्यवान बनायला लागतं. म्हणून रोज आपल्या आयुष्याला, आपल्या जीवनाला चांगल्या पद्धतीने आपण पैलू पाडलं पाहिजे. आणि हे पैलू पाडण्याचं काम जे आहे, ते छान असे शतायुषी फॅमिलीचे सगळे मेंबर्स करत असतात. ते पैलू फक्त पाडायला तुमची मानसिकता तयार करावी लागते. फक्त तुम्ही बदलायला तयार केलात तर नक्कीच तुमच्या आयुष्याचं सुद्धा स्वर्ग होतं आणि हिऱ्याप्रमाणे त्याचे मूल्य सुद्धा वाढलं जातं. धन्यवाद. चलो जोरदार क्लॅप करू आपण. की बदल एक छोटा बदल प्रत्येक गोष्टीत आपण जरा 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 जरी सुरुवात केली तरी केवढा